अमरावतीत एक मोठी फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यात आरोपी दिलीप मानसिंग पवारने व्यापारी अक्षय सतीश दिघडे यांच्याकडून 14,70,000 रुपयांची फसवणूक केली आहे। या प्रकरणात आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आणि तपास करत असताना त्याच्याकडून 18,46,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणाची हकीकत अशी आहे की दिलीप पवारने फिर्यादी अक्षय दिघडे यांना व्यवसायासाठी माल खरेदी करण्याचे आमिष दाखविलेत आणि त्यांना एक मोठी वर्क ऑर्डर दिली। या ऑर्डरवर फिर्यादीने आरोपीच्या बँक खात्यावर RTGS द्वारे 1,20,000 रुपये ट्रान्सफर केलेत। उर्वरित रक्कम चेकद्वारे देण्याचे आश्वासन देऊन आरोपीने चेक बाउन्स केलेत। तांत्रिक पद्धतीने तपास करत आरोपीला गाडगेनगर अमरावती येथे पकडलेत। आरोपीने स्वीकारले की त्याने एकूण 20,12,500 रुपये रक्कम फसवली आहे। त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या तपासादरम्यान आरोपीकडून 38 स्प्रिंकलर सेट, 100 PVC पाईप आणि 10 लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत, ज्यांची एकूण किंमत 18,46,000 रुपये आहे। आता पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे। आरोपीचे कबूल केलेले बयान आणि जप्त केलेला मुद्देमाल पुढील कारवाईच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे।